चला तर या आयोजनामध्ये एक ट्विस्ट आहे आणि ते ट्विस्ट आहे म्हणजे बिग मॅच 6 चेंडूंचा खेळ आहे तो म्हणजे अर्जुन गोळे वर्सेस भगवान ढवळे या दोघांमध्ये हा सामना 6 चेंडूचा खेळला जाईल. यानंतर होणारा तो सामना असेल वरे साहेब तर ती बिग फाईट तुम्हाला बघायला भेटेल ती म्हणजे अर्जुन गोळे वर्सेस भगवान ढवळे या दोघांमध्ये 6 चेंडूंचा सामना होईल. तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न असेल कारण की 6 चेंडू मध्ये कोण सर्रास असेल. दोन्ही संघाचे 12 मॅन आयोजन कक्षामध्ये पाठवायचे. कोंडवली संघ 12 मॅन, दोन्ही संघाचे 12 मॅन आयोजन कक्षामध्ये पाठवायचे. पण पाहतोय पहिला चेंडू पहिल्या षटकातील पहिला चेंडू यॉर्कर चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बाहेर काढला. इफ यू मिस आय डेफिनेटली हिट. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त होते, त्रिफळा वाकवल्या जातात आणि पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड. आपण पाहिलं तर या आयोजनामध्ये हा पहिला सामना असा आहे ज्या पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट ती देखील बोल्ड आपल्या नावावरती करून घेतोय अक्षय. विकेटचं पतन होतं, अक्षयला विकेट भेटते, अक्षयला माघारी जावं लागेल. पहिला ब्रेक टू भेटतो तो म्हणजे अक्षयच्या गोलंदाजीवरती. चला स्पीडअप घ्यायचा कारण की आतापर्यंत या आयोजनामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार जाताना देखील आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवरती वाईट जाताना देखील पाहिलं. पहिल्या चेंडूवरती खूप साऱ्या घडामोडी आज घडल्या, मात्र या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड करतो तो म्हणजे अक्षय. अगदी स्टंप लाईनमधली गोलंदाजी होती आणि आल्या पहिल्या चेंडूवरती टॅप फटका जो खोदून काढणारा फटका असतो तो खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टायमिंग झाला आणि या चेंडूने दिशा घेतली ती म्हणजे यष्ट्यांची उद्ध्वस्त केल्या त्या म्हणजे अक्षयच्या यष्ट्या. तो नवीन फलंदाज मैदानाकडे वाटचाल करतोय. अमित नॉन स्ट्राईक आपण पाहतोय मिस्टर बंटी, तर स्ट्रायकिंग एंडला पाहतोय अमितला. बॉलिंग मार्क मिस्टर अक्षय. पहिलं षटक पहिला चेंडू आपण पाहिला, पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड, पहिल्या चेंडूवरती सफलता भेटली ती म्हणजे अक्षयला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहिलं तर बॉल अडला जातोय तिथे एक धाव तिथे लगेचच कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेट होते आणि संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय स्कोर बोर्डवरती 1 धाव. फुलटॉस चेंडू आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्पेलेकच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर आहे, बॉल कॅरी करेल. 1 धाव तिथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी तिथे नकार येतोय, मात्र या एका धावेवरती शांत बसावं लागेल. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. येस नो बॉल असेल हा. आपण पाहिलं तर बुमर बॉल होता. ज्या पद्धतीने अक्षयची गोलंदाजी सुरू आहे, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तो करतोय, लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न करतोय. लिडिंग एज जरूर आहे, क्षेत्ररक्षक तिथे पडला जातोय, मात्र आपण पाहिलं तर लॉंग स्टॉपला चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होतोय. लॉंग स्टॉपचा क्षेत्ररक्षक तिथे येतोय, क्लोजला क्षेत्ररक्षण तिथे करतोय, मात्र 1 धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. 1-1 धावाने धावसंख्येची गती पुढे आहे ती म्हणजे 4 या आकड्यावरती.
पहिल्या स्लॉटमधील ही शेवटची मॅच जी फ्रेश मॅच खेळवली जाते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दिशा दिली, त्याला एक धाव तिथे कंप्लीट केली आणि बॉल तोपर्यंत गोलंदाजाच्या दिशेने फेकला जातोय. या एका धावेने पहिल्या चेंडूवरती विकेट भेटल्यानंतर थोडासा दबाव तिथे टाकण्यामध्ये यशस्वी झाला, तो म्हणजे बंटी आणि अमित वरती, आणि त्याचाच उपयोग अक्षयला आज होत असताना. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दिशा ओळखली, बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न जरूर होता, सफल झाला होता, मात्र ज्या पद्धत दिशा होती जो पंचांनी निर्णय दिला स्वैर मार. तर एक धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल, स्कोरबोर्ड पुढे सरकतोय तो 6 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 5वा चेंडू, 5व्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा इरादा तिथे फसला जातोय. टॉप एज घेतल्यानंतर आपण पाहिलं तर बॉटम एज घेतल्यानंतर तिथे 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत या 2 धावा. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत अक्षयचा झालेला आहे. या 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे अक्षयने, आणि 1 विकेट आपल्या नावावरती करून घेतली आहे. ती म्हणजे पहिल्याच चेंडूवरती भेटलेली सफलता क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती लोअर फुल टॉस पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण तिथे होतं. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेची कुठलीही कुजबूज नाही आणि एकाच धावेवरती शांत राहत असताना 6 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पहिलं षटक संपुष्टात आलेलं आहे आणि या 6 चेंडूनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 लॉस ऑफ 1 विकेट हे समीकरण आपण पाहतोय, तो म्हणजे पसरणी या संघाची. स्कोरबोर्ड आपण पाहतोय पसरणी या संघाची. 9 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या चेंडूवरती अक्षयला माघारी पाठवलं. तदनंतर आपण पाहिलं तर नो बॉलच्या स्वरूपामध्ये बिमर बॉल तिथे आला आणि तदनंतर दिशा कुठेतरी या अक्षयने पकडून ठेवली. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना अक्षयचे 6 चेंडू संपल्यानंतर धावसंख्येवरती कुठेतरी रोख लावला, तो म्हणजे 9 या आकड्यावरती. तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय मिस्टर चेतन. एकदम ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न जरूर असेल. बाउन्सर चेंडू आपण पाहिला, हाफ ट्रॅकर जरूर होता. सुरेख फटका तिथे सजवला गेला. चेंडू ट्रॅव्हल होतोय, टप्पा 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 हा येतोय चौकार, आणि या चौकारानंतर आपण पाहिलं तर कुठेतरी आत्मविश्वास अमितचा वाढवला जायला. कारण की पहिल्या षटकामध्ये जेव्हा पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड विकेट जेव्हा पडली आणि तदनंतर आपण पाहिलं कुठलाही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे केला नाही, आणि तदनंतर आपण पाहिलं तर 1-2 धावा घेऊन संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसा अमित हात खोलताना आपण पाहतोय. हाफ ट्रॅकरवरती हा सुरेख सजवलेला फटका, पुलफटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र 1 धाव तिथे कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षण तिथे आहे फाईन लीगच्या दिशेने. दुसऱ्या धावेची कुठलीही कुजबूज नाही. अमितला माघारी पाठवलं जात आहे एकाच धावेवरती शांत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14च्या घरामध्ये. 14 लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्रायकिंग एंडला बंटीला आपण पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला अमितला आपण पाहतोय, आणि बॉलिंग मार्क आहे तो म्हणजे चेतन. 3रा चेंडू, हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा पुल फटका, मात्र दिशा क्षेत्ररक्षक तिथे आहे, लांबी तिथे कमी आहे, मात्र उंची जास्त होते आणि चेंडू अगदी अलगदरित्या झेल करतोय तो म्हणजे डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. जावं लागेल फलंदाज बंटीला देखील. पहिले ओपनिंग पेअर आपण पाहिले तर अगदी पॅव्हेलियनच्या दिशेने पाठवण्यामध्ये यशस्वी झाला, तो म्हणजे कोंडवली संघ. पहिल्या षटकामध्ये अक्षयने माघारी पाठवलं अक्षयला, दुसऱ्या षटकामध्ये चेतनने बंटीला माघारी पाठवलं. पहिली ओपनिंग पेअर पॅव्हेलियनच्या दिशेने आराम करताना तुम्हाला बघायला भेटेल, आणि न्यू फ्रेश पेअर आपण पाहतोय मिस्टर अमित आणि निखिल. नितीनला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर अमित पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर. संघाची धावसंख्या कुठेतरी थांबवली जाते ते म्हणजे 14 या आकड्यावरती. 14. दुसरा गडी माघारी गेला तो म्हणजे चेतनच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा चेंडू उसळी देणारा चेंडू इथे टाकला जातोय. स्वैर मार येते पंचांची. इथे रणनीती आखली जाते कारण की क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट आणि डीप मिड विकेट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलं आहे. म्हणूनच की काय बाउन्सर चेंडू इथे टाकण्यात येतात वारंवार.
पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅकफुटला जाऊन सजवलेला हा फटका पॉइंटच्या दिशेने कॅच घेण्याचा प्रयत्न फसला जातोय. एक धाव मैदानामध्ये घेतली जाते, दुसऱ्या धाव देखील कंप्लीट होत्या. तोपर्यंत बॉल तिथे फेकी केली जाते, मात्र चुकीची फेकी आणि या 3 धावा मैदानामध्ये सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले तर कमेंटमेंट आणि ॲक्शन ही परफेक्ट आहे. कमेंट तिथे केली जाते. तिसऱ्या धावेची ॲक्शन आपण पाहिली तर अगदी अलगदरित्या या 3 धावा कंप्लीट केल्या जातात आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती म्हणजे 18च्या घरामध्ये 18. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर. मिस्टर चेतन पाहतोय दुसऱ्या चेंडूसाठी. 5वा चेंडू. पुन्हा एकदा बाउन्सर वारंवार इथे हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वैरमार तिथे येते. एक धाव खर्च होत्या ती म्हणजे चेतनच्या गोलंदाजीवरती. कारण की आतापर्यंत आपण पाहिले तर पहिल्या षटकामध्ये अक्षयने सर्व चेंडू लोअर फुल टॉस टाकले, मात्र चेतन आपण पाहतोय बाउन्सर चेंडू टाकण्याच्या इराद्यामध्ये आहे. पुन्हा एकदा शॉर्ट लॉंगच्या दिशेने आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षण होत्या. एक धाव कंप्लीट केली जात्या. बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव नक्की असेल. स्ट्राईक रोटेट होत्या. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अमितला, नॉन स्ट्रायकिंगवर मिस्टर नितीनला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पूल फटका सजवला. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, बॉल कॅरी करेल. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी अमितचा तिथे होकार येतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. फेकी चुकीची आहे. तिसऱ्या धावेची तमाम शंका असताना बॉल हातात घेऊन तिथे आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या दिशेने क्षेत्ररक्षक जातोय, मात्र 2 धाव्यांवरती इथे शांतता. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 या आकडेवरती. 22 लॉस ऑफ 2 विकेट. स्कोरबोर्ड आपण पाहू शकतो. 222 स्कोरबोर्डवरती बघायला भेटते. 22 धावा झालेल्या आहेत. 2 गडी पॅव्हेलियनच्या दिशेने आपण पाहतोय. 6 चेंडूंचा खेळ हा देखील संपलेला आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च करून 1 विकेट अक्षयने आपल्या नावावरती केली. दुसरं षटक आपण पाहतोय तर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च करून 1 विकेट आपल्या नावावरती करणारा चेतन. मात्र तिसऱ्या षटकासाठी सागरला तिथे आणलं जातं. पावसाळी क्रिकेटमध्ये आज खूप जण आपल्याला पडताना पाहायला बघितली. काही खेळाडू तर उभे असताना अचानक पडतात, तो देखील प्रश्नचिन्ह येतो. आणि काही खेळाडू पडल्यानंतर धावसंख्या देखील वाढताना आपण पाहिली. अगदी आजच्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये देखील कित्येक सामने हातातून गेलेले आहेत. मात्र जाऊया या तिसऱ्या षटकाकडे. फुलटॉस चेंडू होता, मात्र दिशा तिथे ओळखली नितीनने आणि स्वैरमार येतोय. ते पंचांचा इशारा येतोय स्वैरमार. बॉलर आपण पाहतोय सागर. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक तिथे घेऊन येतोय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा दिशा ही ते शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग स्टॉम्पच्या दिशेने 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी नितीनचा होकार येतोय, मात्र थांबवतोय तिथे अमित आणि पंचांचा इशारा येतोय स्वैरमार. वाईट +1 या 2 धावा. कुठेतरी आपण पाहिलं तर या पावसामध्ये रबर बॉलने गोलंदाजी टाकणं म्हणजे एक आव्हानच असतं. कारण की बॉल तिथं बॉलला ग्रीप तिथे भेटत नाही. बॉल वारंवार तुम्हाला रफ करावा लागतो, तो सुकवावा लागतो जेणेकरून बॉलवर ग्रीप भेटावी. या अडचणींना सामोरं जाऊन गोलंदाजाला आपली शैली दाखवायची असते. आत्तापर्यंत दोन्ही चेंडूवरती स्वैरमार जरुले आलेल्या आहेत. वाईटच्या स्वरूपामध्ये 2 चेंडू गेलेले आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा नो बॉल तिथे येतोय. येस, नो बॉल आपण पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू नक्की असेल. कुठेतरी अडचणींना सामोरी जातोय सागर. कारण की पाऊस पडतोय, पावसामुळे चेंडू तिथे ओला होतो आणि ग्रीप तिथे भेटत नसताना काही गोष्टींना अडचणींना सामोरा जातोय तो सागर. मात्र ज्या धावा आपण पाहिल्यात तर कुठलाही चेंडू आतापर्यंत मैदानामध्ये झालेला नाहीये. मात्र धावा आपण पाहिल्यात तर फ्री हिटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा स्वैरमार येते. षटक इथे लांबवलं जातं. वेळ इथे वाया घालवला जातोय. सागरने तिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर केल्या, षटक थांबवल्या. येस, फ्री हिटचा बॉल कंटिन्यू आहे, तो टाकून घ्यावा लागेल सागरला. तदनंतर आपण पाहू शकतो की निर्णय असेल तिथून पुढे गोलंदाजी करावी की नाही करावी. मात्र फ्री हिटचा चेंडू सागरला टाकावा लागेल.
मात्र हा हिटचा चेंडू पडेपर्यंत कित्येक चेंडू वाईड जातात हे देखील पाहावं लागेल, कारण की आत्तापर्यंत गोलंदाजीला सुरुवात झाली आहे आणि बॅक टू बॅक सलग 3 वाईड आपण पाहिले, एक बिमर बॉल आपण पाहिला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूवरती सुरेख फटका जातोय लांब लचक षटकार. हा आहे दबाव आणि तो आहे आत्मविश्वास. एका साईडला वाईडवरती पाहिलं तर नियंत्रण नव्हतं आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर बॅटिंगवरती नियंत्रण ठेवून आलेला हा षटकार. हेच कुठेतरी आपण पाहिलं तर विजयापासून धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतो. वाईड त्यानंतर नो बॉल, त्यानंतर फ्री हिट. गोलंदाजी न करण्याचा निर्णय घेतला, मात्र फ्री हिटमुळे पुन्हा एकदा गोलंदाजीवर. फ्री हिट खूप झाल्या, एका चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात, मात्र वेळ खूप वाया गेलेला आहे मित्रांनो. वेळ नका वाया घालवू. चला स्पीडअप घ्यायचा. एक चेंडू 11 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात, रेकॉर्ड्स. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सुरेख फटका आहे, चेंडू जातोय या फाईन लेगच्या दिशेने, सीमारेषे पार. हा येतोय चौकार. येस, पंचांनी दंडित केलंय तिथे 1 बाउन्स साठी. गोलंदाजी आपण पाहतोय, ऑफरवाली गोलंदाजी आज बघायला भेटत्या. आणि ती गोलंदाजीचा आपण पाहिलं तर अमित ज्या पद्धतीने या गोलंदाजीवरती तुटून पडतोय, कारण की त्याला माहिती आहे गोलंदाजावरती थोडासा दबाव आलेला आहे. गोलंदाज दिशा शोधली जाते, गोलंदाजाकडून टप्पा शोधला जातोय आणि याच संधीचा फायदा घेतोय अमित. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फुलफटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र फाईन लेग तिथे आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, कीपरच्या द्वारे चेंडू अडवण्यात येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. तिसरं षटक पाहतोय प्रगतीपथावर. बाउन्सर चेंडू, पुन्हा एकदा फुल फटका, पॉवरफुल फटका जातोय. एक टप्पा पडल्यानंतर जाऊयात पंचांपर्यंत. हा येतोय चौकार. काय सुरेख फलंदाजी आहे अमितची. ज्या पद्धतीने अमित बॅटिंग करतोय, धावसंख्या आपण पाहूयात तर धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावरती. अमितची बॅटिंग आपण पाहिली तर 29 धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करत असताना अमितला आपण पाहतोय. काय सुरेख बॅटिंग आहे. संघ जेव्हा अडचणीत आहे तेव्हा अमित मैदानामध्ये आपली कामगिरी पार पाडतोय. हो, बॅकफुटला जाऊन अगदी हलक्या पद्धतीने सावधान स्ट्रोक इथे खेळला गेला. स्ट्राईक रोटेट केली जाते. कॅल्क्युलेटेड क्रिकेट इथे खेळलं जाते अमितकडून, कारण की पहिल्या चेंडूवरती जेव्हा तुमच्या संघाचा बोल्ड जातो, पहिल्या चेंडूवरती जेव्हा विकेट जाते, तेव्हा माघारून येणाऱ्या खेळाडूंवरती दबाव वाढलेला असतो. त्याच दबावामध्ये फलंदाजी करताना अमितला पाहिलं. एक धाव कंप्लीट केली जाते मिड विकेटच्या दिशेने, दुसरी धाव तिथे कंप्लीट केली जाते आणि आपण पाहिलं रनिंग बिटवीन द विकेट. अगदी या पावसामध्ये देखील या ओल्या क्रीजवरती देखील रनिंग बिटवीन द विकेट सुरेख आहे, ती म्हणजे अमित आणि नितीनची. तिसरं षटक संपलेल्या संघाची धावसंख्या जाते ती म्हणजे 44 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर कमीत कमी 13 ते 14 बॉल तिसऱ्या षटकामध्ये टाकण्यात आले सागरच्या मार्फत आणि तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा खर्च झाल्या. आजच्या दिवसातील सर्वात महागडं षटक आहे ते सागरचं, ज्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 22 धावा खर्च झाल्या. आणि हेच षटक कुठेतरी तुम्हाला अडचणीमध्ये आणतं. हीच गोलंदाजी तुमच्या संघाला अडचणीमध्ये आणते. मात्र चौथं षटक महत्त्वाचं असतील. जास्तीत जास्त धावा रोखण्याचा प्रयत्न या चौथ्या षटकामध्ये असेल. अभिला आपण पाहतोय चौथ्या षटकासाठी. पहिला चेंडू सुरेख फटका लॉंगॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, बॉल तिथे कॅरी करेपर्यंत अगदी सुटतोय आणि जातोय 4 धावांसाठी चौकारा. कुठेतरी या चूक होते या संघाकडून. गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर एक्स्ट्रामध्ये धावा दिल्या, त्यानंतर आपण पाहिलं तर मिसफील्ड देखील होते, कॅचेस देखील ड्रॉप होतात. इथे सर्व समीकरण बिघडत असताना आपण पाहतोय ते म्हणजे कोंडवली या संघाचं, कारण की धावा खर्च होतात. अगदी पाऊस जसा पडतो त्या पावसाच्या पाण्यासारख्या धावा जातात. स्वेअर केलं मार आपण पाहतोय, व्हाईटच्या स्वरूपामध्ये लिफ्ट केलेला चेंडू होता. स्वेअर मार तिथे येते, धावसंख्या जाते 49च्या घरामध्ये. तिसरं षटक 22 धावाचं. चौथ्या षटकाला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती मिसफील्ड झाली, चौकार आला, तदनंतर व्हाईट बॉल.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर आहे. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला जाईल. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि या 2 चेंडूवरती धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 50 या आकड्यावरती. व्हॉट अ बॅटिंग. पहिल्या चेंडूवरती विकेट गेलेला असताना देखील पार्टनरशिप या खेळपट्टीवरती खेळांचा आकड्यांचा संसार थाटताना आपण पाहतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट नक्की आहे. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. कीपरकडून चूक होत्या आणि आपण पाहिलं तर या चुका या अडचणीत टाकणाऱ्या असतात. एक धाव तिथे नक्की कंप्लीट होते, मात्र या चुका कुठेतरी सुधाराव्या लागतील. आणि आत्ताचं क्रिकेट हे 4 षटकांच्या क्रिकेट, तुम्हाला चुका सुधारण्यासाठी वेळ नसतो. तुम्हाला बॅटिंग करत असताना सेट होण्यासाठी वेळ नसतो. आत्ताचं क्रिकेट हे फास्ट झालेलं आहे. म्हणूनच की काय आपण पाहिलं ज्या पद्धतीने अमितची बॅटिंग आल्या आल्या 4थ्या चेंडूपासून त्यांनी सुरुवात केली, चौकार आणि षटकार आला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. घसरला जातोय, मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी आहे चौकार. हीच मजा आहे पावसाळी क्रिकेटची. इथे तुम्हाला तुमचा तोल सांभाळावा लागतो, मोजून मापून पावलं टाकावी लागतात, तुमचा बॅलेन्स सांभाळावा लागतो, म्हणजे तुमचा संघाचा बॅलेन्स हा नीट राहतो. आणि धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 55 या धावसंख्येवरती. चेंडू झालेत 4. पुढे येऊन मारलेला फटका, सुरेख फटका, टान्स आपण पाहू शकतो. सुरेख आहे, क्षेत्ररक्षण सुरेख आहे. मात्र व्हॉलीबॉलची ती जंप होती, अगदी हाताला ब्रश करून तो चेंडू जातोय 6 धावांसाठी. तुटून पडतोय. नक्की सर तुम्ही बोलला होता रोहित शर्माची आठवण करून जातो जेव्हा जेव्हा पुढे येऊन हा फटका सजवला जातो. काय ताकद आहे, नजाकत आहे, नजर बसले या फलंदाजाची. अक्षरशः संघ अडचणीत असताना या संघासाठी ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय. शेवटचा चेंडू या षटकातील, शेवटच्या षटकातील यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. लॉंग स्टॉप होऊन क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेची तमाम शंका देखील पूर्ण केली जाते. जेवढी तेज आहे आउटफील्ड तेवढे तेज रनअप आहे. मात्र 2 धावेवरती शांत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 63 या धावसंख्येवरती. आणि 63 धावेचं आव्हान दिल्या. 64 धावेचं आव्हान दिल्या. नक्की अमितची बॅटिंग आपल्याला बघावी लागेल. 19 बॉल 47. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. 19 बॉल मध्ये 47 धावांची खेळी करणारा अमित, कौतुक करावं लागेल. 64 धावांचं आव्हान आहे. 64 रन्स टू विन येणाऱ्या 4 षटकांमध्ये. 18 बॉल किती 47. लास्ट बॉलला जरा छक्क्याला जरा चान्स दिला असता म्हणून बोललो काउंट कर. त्याने मारला पण असा.
आजच्या दिवसातील सर्वात मोठी टोटल 64 रन्स टू विन, 64 धावा म्हणजे षटकामागे धावा जमवायच्या त्या 16. आव्हान कितीही कठीण असलं तरी प्रयत्न महत्वाचा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न घेतला, पहिली धाव जोरात घेतली आहे. अभि व अक्षय. कोंडवलीचा संघ 64 धावांचं मोठं आव्हान, पण मात्र कोंडवली गावातील प्रत्येक खेळाडू किंवा त्यांच्या सदस्यांना पाहिलंय की ज्या ज्या वेळेला शहीद गणेश ढवळे चषक असेल त्यावेळेला या संघातल्या प्रत्येकाला मात्र मी अगदी आवर्जून प्रत्येक गोष्टीत सहकार्य करताना पाहिलंय. अगदी खेळाडूंपासून, सपोर्टरपासून, गावकऱ्यांपासून. एक कोंडवली या गावाचं वैशिष्ट्य आहे की या प्रत्येक स्पर्धेचा प्रत्येक आयोजकाला अगदी मनापासून सहकार्य करणारा हा भाग आहे. सुरेख फटका, वर शॉट, अप्रतिम. समोरच्या संघाने कितीही चौकार षटकार मारले असले तरी आपल्यात देखील तितकीच ताकद आहे, आपल्या मनगटात देखील तितकीच ताकद आहे. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य मिळवलं ते स्वतःमध्ये असणाऱ्या भरपूर आत्मविश्वासाने, जिद्दीने आणि आपल्या मनगटातल्या ताकदीने. मनगटातल्या ताकदीपेक्षा स्वतःवरचा आत्मविश्वास महत्वाचा. अतिशय जबरदस्त फटका. अभी जो लेंगे उनको पैसा बोलने का पड़ेगा ना. देखो आपको बरोबर ओ बॅक टू बॅक 2 जबरदस्त शॉट, वन शॉट. पहिला शॉट कव्हरच्या दिशेने, त्यानंतरचा पॉइंटच्या डोक्यावरून. समोरच्या संघाने जरी 64 धावा मारल्या असल्या तरी हे 2 शॉट त्या प्रत्येक शॉटला तोडीस तोड उत्तर आहे. जबरदस्त 2 शॉट्स ऑन द राईस. अतिशय कठीण शॉट्स आहेत. ज्यांना क्रिकेट समजतं, ज्यांना क्रिकेट कळतं त्यांच्या लक्षात येईल ऑन द राईस मारलेले फटके सगळ्यात कठीण असतात आणि ते देखील कव्हर्स. पाऊस, वरुण राजा देखील खुश झाला त्याची बॅटिंग बघून. आता वाईड घोषित केलं ते. वाईडने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 15 वर. काय सुरुवात केली आहे अक्षयनी. बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आणि कोंडवलीचा हा अक्षय अगदी तशीच कामगिरी करतायत. सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज. यॉर्कर पद्धतीचा चेंडू 2 शॉर्ट पिच चेंडूंवर. खरं तर शॉर्ट पिच चेंडू नव्हते, चेंडू गुड लेंथवर होते, उसळी घेणारे होते, छातीचा वेग घेणारे होते. मात्र इनकमिंग डिलिव्हरीजवर जागा नसताना देखील 2 जबरदस्त शॉट्स त्यांनी मारलेत. चेंडू पहिले 2 चांगले फटके मारल्यानंतर मात्र आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न करतोय. जर तशा 2 जबरदस्त शॉट्सनी सुरुवात झाली तर तुमची कामगिरी निश्चितच जबरदस्त व्हायला हवी. तर धावसंख्या एका षटकाअखेर 15 धावा. बघा सरासरी किती हवी होती, 16 धावा प्रति षटक. मात्र त्याच सरासरीने जातोय, फक्त 1 धाव कमी पडली आहे. 18 चेंडू आणि 49 धावा. क्या बात आहे. बघा पूर्ण आठवडाभर पाऊस नव्हता, आजच्या दिवशी पाऊस पडलाय. कारण शहीद जवान चषक आहे, पावसाळी स्पर्धा आहे तर त्यांची मेहरबानी होणारच. कारण वाई पश्चिम भाग सैनिकांसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. विक्रमी पाऊस. पाऊस पण तो ऐकतो बॅट्समन सारखा, आणखीन जोरात पडतोय. चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. वाई पश्चिम भाग म्हटलं की बलिदानाचा भाग असं म्हटलं जाते. इस कदर वाकिफ है कलम भी इनके, अगर इश्क भी लिखना चाहे तो इनकलाब लिख देते हैं. म्हणजे प्रत्येकाला प्रेम, पहिलं प्रेम म्हणजे देशासाठीच असतं. जर प्रेम लिहायला गेलं तरी पण इन्कलाबच लिहिलं जातं. अशा पद्धतीचा भाग आहे. पसरणी आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे.
पहिले 2 षटकार मारल्यानंतर मात्र आता थोडासा गडबडतोय फलंदाज. गोलंदाजी मात्र अगदी चातुर्याने होते. त्यांच्या लक्षात आलं की वेगात मार टाकलेले चेंडू त्याच्या 5 पट वेगाने मैदानाच्या बाहेर जात आहेत. म्हणूनच की काय वेग कमी केलाय, स्पीड कमी केलाय, पावसाचा वेग वाढलाय, अक्षयचा वेग देखील वाढायला हवा. ऑस्ट्रमच्या खूपच बाहेर. या 2 धावा वाईटच्या स्वरूपात. पंचांच्या भूमिकेत हे दोन्ही पंच ढवळे सर व भोईर सर या दोघांनी चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे भगवान ढवळे यांनी देखील प्रत्येक निर्णय अगदी योग्य दिलाय. चौकार षटकारांची अपेक्षा असणार आहे. गोळीच्या वेगाने मारलेला फटका. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आपल्या संघासाठी. बघा 2 धावांचा प्रयत्न केला, आणखीन एक अतिरिक्त धाव त्या प्रयत्नासाठी मिळाली. 3 धावा. शेवटपर्यंत लढत राहणं हे महत्वाचं आहे, कारण हा तुमचा परिसर, तुमचा भाग, सातारा म्हणा, वाई म्हणा, लढत राहणाऱ्या योद्ध्यांचा भाग आहे. म्हणजे समोरच्या संघाने जरी 64 धावा की त्यांचं आव्हान दिलं असेल, आव्हान कठीण असलं तरी अक्षय मात्र जिद्द सोडत नाहीये. त्याला आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या मातीसाठी खेळायचं आहे. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. वाईट बॉल. खरं तर इथे विकेट नाहीये पूर्ण, नाही तर विकेटच्या बाहेर टाकलं तर 9 देखील घोषित केला. तो खूपच बाहेर होता हा चेंडू. व्हाट अ शॉट. फ्लॅट. आणखीन एक षटकार. जोपर्यंत अक्षय आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत. 29 धावा झालेत. या अगोदर आपल्याला वाटत होतं की सामना पूर्णपणे एकतर्फी होईल. पसरणीचा संघ अगदी निश्चिंत होता. मात्र क्रिकेट इज अ गेम विच विल नेवर स्टॉप यू फ्रॉम गिव्हिंग यू सरप्राइजेस. म्हणजे तुम्हाला नेहमीच काहीतरी आश्चर्यकारक पाहायला मिळेल. एकोणतीस धावा झालेत. पिक्चर अभी बाकी आहे दोस्त, कारण अजूनही 35 धावा जमवायच्या आहेत. उंच मारलं. वर शॉट. लांब 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 लांब. आणखीन एक षटकार. वर शॉट. वॉट अ प्लेयर. 1 2 3 4 षटकार. एक कव्हर्स मध्ये, एक पॉइंट मध्ये, एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि एक शॉट मारला स्क्वेअर लेग मध्ये. चौफेर फलंदाजी करतो या फलंदाज. मैदानाच्या ऑफच्या दिशेने 3 षटकार आणि एक स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला षटकार. 4 षटकार मारलेत. अप्रतिम 4 षटकार. फलंदाजीचे वैशिष्ट्य 2 चेंडू तो निर्धाव घेतो, त्यानंतर 2 षटकार मारतो. पुन्हा 2 षटकार मारलेत. पुल शॉट गेला. चेंडू जातोय 1 बाउन्स. जरी हा चौकार षटकार घेत असला तरी हा फलंदाजाचं वैशिष्ट्य बघा, तो 2 धाव देखील तितकाच जीव तोडून घेतोय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते येते 37. पिक्चर बदल चुका आहे. सुरुवातीला असं वाटत होतं की सामना पूर्णपणे एकतर्फी होईल. आता मात्र चित्र बदललंय. फेवरेट बदली झालाय. जो संघ क्षेत्ररक्षण करणारा होता त्याला वाटत होतं की आपण सामना सहज जिंकू, पण 2 षटकांअखेर धावा झाल्या त्या तब्बल 37. 27 धावा जमवायच्यात. माफक आव्हान राहिले. आता मॅच इव्हनली बॅलन्स. मी म्हणेन फलंदाजी करणारा संघ आता थोडासा फेवरेट झालेला आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये 97-98 धावा 4 ओव्हर्समध्ये चेस होतात. मात्र इथे तेवढेसे मोठे खेळाडू नाही आहेत. बारा चेंडू 27 धावा. अक्षय अजूनही विकेटवर आहे. त्याची जबरदस्त साथ देतोय तो अभि. अभिचं योगदान देखील तितकंच महत्वाचं. अभि त्याला स्ट्राईक देतोय गोलंदाज. खूप उंच मारलाय आणि कधीच वाटत नव्हतं तो कॅच घेतील, कारण अंदाज घेतला गेला होता. चेंडूच्या खाली येणं जज करणं महत्वाचं. पावसात तितकंसं सोपं नसतं. खाली आपल्याला जर जो बेस आहे तो जर आपल्याला स्टेबल मिळाला नाही तर आपल्याला चेंडूचं कॅच घेता येत नाही. खराब चेंडू. शॉट देखील तितकासा चांगला नव्हता. क्षेत्ररक्षण देखील सुमार दर्जाचं झालं. 23 धावा जमवायच्यात. 11 चेंडू आणि 23 धावा.
11 चेंडू 23 धावा. चित्र पालटलंय. कोंडवलीचा संघ मात्र या दोन अभि आणि अक्षय यांच्या बलंदाजीच्या जीवावर फेवरेट होताना दिसतोय. खराब चेंडू, खूप खराब चेंडू आणि खूप लांब फटका. रबर बॉल का करिश्मा आहे हा. तितकासा चांगला शॉट नसताना देखील अप्रतिम लांब मारलेला षटकार. सोमनाथ यांना आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेंडूची लेंथ खूप शॉर्ट होते. रबर बॉलमध्ये एखादा फुलटॉस चेंडू परवडेल, एखादा ओव्हरपिच चेंडू परवडेल, परंतु शॉर्ट पिच गोलंदाजी जर तुमच्याकडे वेग नसेल तर खराब चेंडू. चेंडू बॅटची कट घेऊन जातो. चेंडू जातो थर्डमॅनच्या रिजनमध्ये. दोन्ही बाजूनी प्रहार होते. बघा, अगर अक्षय से बचोगे तो अभी से पिटोगे. अक्षय पुन्हा स्ट्राईकवर आलाय. अक्षयने आतापर्यंत 1 2 3 4 षटकार मारलेत. एक दुहेरी धाव, म्हणजे तब्बल 26 धावा ठोकल्या त्यांनी 8 चेंडूंमध्ये, 9 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा अक्षय स्ट्राईकवर. गरज होती का? चौकार मिळतोय, परंतु या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 52 वर. जर ते सरळ बॅटने खेळला असता तर चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आणखीन बाहेर, मैदानाच्या बाहेर पण गेला असता, किंबहुना बाउंड्री क्रॉस करून. परंतु ठरवलेलं आपल्याला रिव्हर्स मारायचं आहे. गावी एखादे प्रेक्षक वर्ग बघतोय, लग्न झालं नसेल तर गर्लफ्रेंड पण पाहत असेल, मग तिला दाखवायला एखादा शॉट रिव्हर्स स्वीप. म्हणजे आपण हे पण करू शकतो आणि तेही करू शकतो. पण काय फलंदाजी केली अक्षयनी. बघा, अक्षयनी या सामन्यामध्ये रंगत आणली. पूर्णपणे मॅच एकतर्फी करून टाकली. अशी गोलंदाजी त्याला नाही करू शकत. बघा, असाच फटका मारायला मिळाला असता. आणखीन एक षटकार. 58 धावा झालेत. असं वाटत होतं की समोरचा संघ किती धावांनी पराभूत होईल. आता समीकरण बदललंय, किती चेंडू राखून जिंकेल असं झालंय. आता पसरणीच्या संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. मात्र फक्त फलंदाजी नव्हे तर आपल्याला गोलंदाजीवर पण लक्ष टाकायला हवं. कारण बघा, एका गावात सगळेच चांगले खेळाडू नसतात. म्हणून रबर बॉलनी गोलंदाजी करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. पहिली स्पर्धा आहे मोठी. पुढच्या स्पर्धेत आणखीन चांगल्या तयारीने आले. मॅच संपलेली नाही आहे मात्र अजूनही 6 चेंडू 6 धावा करायच्यात. चार धावाचा मॅच आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 15, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 22 आणि या षटकात धावा आल्या त्या तब्बल 23. 15, 22, 23 आणि आता 4 धावांची गरज. सध्या तरी कोंडवलीच्या संघाने शिक्कामोर्तब केलाय. या अगोदरच्या सामन्यात जो संघ होता वासोळ्याचा संघ, त्यांनी नो लॉस तो सामना जिंकला होता. त्याच दिशेने वाटचाल करतोय तो हा संघ अभि आणि अक्षयचा. सध्या आघाडीचं सरकार आहे. युतीचं सरकार असताना एकतर्फी बॅटिंग व्हायची. कधी आघाडीचं तर कधी युतीचं सरकार. आघाडीचे सरकार स्थापित झाले, आता युतीचं तिथे दिसते बहुतेक. 6 चेंडू आणि 4 धावा. हे दोनच फलंदाज काम करतात. सामना संपलेला नाही. 6 चेंडू 3 धावा. चांगली गोलंदाजी करून खरं तर अशक्य आहे रबर बॉलनी 3 धावा थांबवणं. मात्र चांगली गोलंदाजी केली तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का? पाच चेंडू 3 धावा. शेवटपर्यंत लढत राहणं महत्वाचं. बघा, त्याच संघाचं देखील तीच पोझिशन होती. पहिल्या इनिंग्स नंतर असं वाटत होतं की कोंडवलीचा संघ हा सामना जिंकेल की नाही. मात्र समीकरणं बदलली. लढत राहणं महत्वाचं. आता गोलंदाजांनी देखील तेच करणं महत्वाचं आहे. एक आणखीन चांगला डॉट चेंडू, प्रेशर येईल, विकेट मिळेल. 5 चेंडू 3 धावा. चान्स मात्र घेणार नाही. दुसऱ्या धावेसाठी जायलाच हवं. मात्र हे अक्षयच्या लक्षात येत नाहीये. अभिच्या मात्र लक्षात येते की दुसरी धाव पण घ्यायला महत्वाचं आहे. 1 धाव फक्त आता जमवायची आहे. महेंद्रसिंग धोनी सारखा षटकार मारून हा सामना संपवत आहेत का? यानंतर होणारा 6 बॉल मॅच अर्जुन गोळे वर्सेस भगवान ढवळे.
सुरेख पद्धतीने सामना संपवला. व्हाट अ वे टू फिनिश. अप्रतिम. अभिनंदन कोंडवली. नो लॉस हा सामना जिंकलाय अभिजित आणि अक्षयनी. दोघांच्या नावाचा अर्थ तोच होतो की ज्यांना पराभूत केलं जात नाही, ज्यांचा क्षय होत नाही, ज्याचा अंत करता येत नाही, आणि ह्या दोघांनी आपल्या नावाला साजेशीच कामगिरी केली आहे. आणि कोंडवली